इंदुरीकर महाराजांच्या मुलीचे लग्न झाले. लग्नाच्या खर्चावरून अजूनही टीका होत आहे. पण आज या लग्नाविषयी एक अशी नवीनच माहिती समोर आली ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. महाराजांनी हात जोडले, डोळ्यात आले पाणी, बापाने मागितली मुलीची माफी. असे काय घडले की ज्याने हात जोडून माफी मागितली? 3 मेला इंदुरीकर महाराजांच्या लाडक्या लेकीचा विवाह पार पडला. पण आज त्यांच्या जावयाचे एक असे सत्य उघडकीस आले की ज्याने सगळीकडे खळबळ उडाली. खरं तर लग्नाला 1 आठवडा झालाय. अनेक दिवसानंतर हे सत्य बाहेर आल्याने बापाच्या डोळ्यात पाणी आले. बापाने मुलीची माफी मागितली. 2 दिवसांपूर्वीच नवविवाहित जोडप्याचा सत्यनारायण झाला होता. तेव्हाच एका गुपिताचा उलगडा झाला. ज्याने आत्तापर्यंतची जुनी माहिती होती ती वेगळी निघाली आणि सत्य हे वेगळेच निघाले. आता थेट माफी मागितली. बापानी मुलीच्या गळ्यात पडून रडले. महाराजांनी हात जोडले. मग काय नवी गोष्ट उघडकीस आली की ज्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली? खरं सांगायचं तर कालपर्यंत या लग्नातील अवाढव्य खर्चावरून टीका टिप्पणी होत होती. खूप उधळपट्टी केली, जगाला साधेपणाचे डोस पाचतात आणि स्वतः मात्र कोट्यवधी रुपये उडवतात, अशा गप्पा रंगत होत्या. 1 वर्षापूर्वी साखरपुड्याच्या वेळी जेव्हा महाराजांवर टीका झाली होती तेव्हा महाराज खरंच खूप भावूक झाले होते. पण यावेळी मात्र महाराजांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. पण अचानक जावयाबद्दलचं एक असं सत्य समोर आलं की महाराजांनी हात जोडले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मुलीची ती अवस्था पाहून त्यांनी माफी मागितली. नेमकं काय सत्य बाहेर आलंय? कालपर्यंत ज्या अफवा होत्या त्या सगळ्यात चुकीच्या ठरल्या का? कारण आजचं जे वास्तव आहे ते पूर्णपणे वेगळं निघालंय. मग खरं तर कोण आहेत इंदुरीकर महाराजांचे जावई? त्यांच्या श्रीमंतीचं नेमकं काय गुपित आज उघड झालंय? महाराजांनी हात का जोडले? असं काय घडलं की डोळ्यात पाणी आणून त्यांना मुलीची माफी मागावी लागली? काय आहे यामागचं खरं सत्य? चला तर मग जाणून घेऊया या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. मे महिना म्हणजे लग्नाचा धडाका. रोज हजारो लग्न पार पडतायत. पण अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे ती फक्त इंदुरीकर महाराजांची लाडकी मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांच्या लग्नाची. 3 मेला लग्न झालं आणि 7 मेला सत्यनारायणाची पूजा झाली. ही पूजा संपताच एक वेगळंच सत्य जगासमोर आलं. लग्नाच्या दिवशी 100 एकरची जागा होती. नुसता मांडवच 10-20 एकराचा होता. 3 लाख लोकांची गर्दी, मोठमोठ्या नेत्यांची हजेरी आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी लावलेली उपस्थिती. लग्नाचे आकडे समोर आले तेव्हाच लोकांच्या मनात शंका आली होती. लोक विचारू लागले, एवढा पैसा महाराजांकडे आला कुठून? एक सामान्य कीर्तनकार माणूस त्यांच्याकडे इतकी माया जमा कशी झाली? आणि जे महाराज जगाला सांगतात की कमी खर्चात लग्न करा, ते स्वतः असा कोट्यवधींचा खर्च कसा करू शकतात? असं म्हणत लोकांनी टीकेची झोड उठवली होती. पण लग्न पार पडलं, महाराजांनी टीकेला उत्तरही दिलं. पण सत्यनारायणानंतर जे वास्तव समोर आलं त्यांनी सगळीकडे चर्चा दुप्पट झाली. ते सत्य आहे महाराजांचे जावई साहिल चिलप यांच्याबद्दल. साखरपुडा झाला तेव्हाही महाराजांवर टीका झाली होती. 1 वर्षापूर्वीच महाराजांचा जावई नक्की कोण आहे याबाबत बातम्यांचा पाऊस पडला होता. बातम्यांमध्ये सांगितलं गेलं की साहिल चिलप हा मोठा उद्योजक आहे. तो करोडपती आहे. त्याच्या अनेक कंपन्या आहेत आणि ते मुंबईत स्थायिक आहेत. पण लग्न लागलं आणि खरी परिस्थिती समोर आली. या कुटुंबाने ही सगळी संपत्ती कशी मिळवली? या श्रीमंतीमागे काय कुपित दडलंय? आणि असं काय झालं की बापाने मागितली मुलीची माफी? थेट बापाच्या डोळ्यात पाणी आलं? महाराजांनी हात जोडले? नेमकं काय झालं? अखेर शेवटी ते बाहेर आलंच. साहिल चिलपचे आईवडील कोण? ते नेमके राहतात कुठे? त्यांचा धंदा काय? आणि साहिल नेमकी काय कामं करतो? हे सगळं वास्तव आता समोर आलंय. लग्न संपल्यानंतर सत्यनारायण पूजेनंतर जी चक्रावून टाकणारी माहिती मिळाली त्यांनी सोशल मीडियावर चर्चेची लाट आलीये. सुरुवातीला सांगितलं होतं की साहिल चिलप खूपच श्रीमंत आहे. त्यांचं खानदान गर्भश्रीमंत आहे. त्याची ओळख एक मोठा व्यावसायिक म्हणून आहे. त्याची स्वतःची कंपनी आहे. अशा प्रकारची माहिती मीडियामध्ये फिरत होती. साहिल चिलप एक यशस्वी बिझनेसमन आहे, म्हणूनच त्याचं लग्न ज्ञानेश्वरीशी झालं असंच आजवर सर्वांना वाटत होतं. पण जेव्हा त्याच्या आईवडिलांचा इतिहास बघितला गेला, साहिलचा जुना रेकॉर्ड तपासला गेला, तेव्हा जे काही समोर आलं त्यांनी महाराष्ट्राला धक्का बसला. सत्यनारायणाची पूजा झाली आणि महाराष्ट्रात या विषयावर चर्चा रंगू लागली. बरेच दिवस लपून राहिलेलं हे सत्य आता बाहेर आलंय.
खरं तर या कुटुंबाचा जुना इतिहास पाहिला तर हे कुटुंब सध्या जरी मुंबईत असलं तरी त्यांची मुळं पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे गावात आहेत. हाच या रहस्याचा पहिला भाग होता. त्यांचं मूळ घर काटेडे, जुन्नर तालुका, पुणे जिल्हा इथे होतं. शोध घेतल्यावर कळलं की ते मूळचे मुंबईचे नसून काटेडे गावचे आहेत. शिवनेरीच्या छायेत हे कुटुंब लहानाचं मोठं झालं. सुरुवातीला ते साधे शेतकरी होते. मग एका शेतकरी कुटुंबाचा इतका मोठा बिझनेस कसा झाला हे शोधल्यावर कळलं की साहिलचे वडील सुनील विष्णू चिलप यांचा प्रवास थक्क करणारा होता. एकेकाळी कुटुंबाची हलाखीची परिस्थिती होती, हाताला काम नव्हतं, पण डोळ्यात काहीतरी करून दाखवण्याची स्वप्न होती. साहिलचे वडील सुनील चिलप यांनी सुरुवातीला ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एक सामान्य कामगार म्हणून नोकरी केली. 2003 सालातील ही गोष्ट आहे जेव्हा त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. 2003 मध्ये ते केवळ काही रुपये खिशात घेऊन मुंबईला आले. नवी मुंबईच्या गडबडीत त्यांनी एका ट्रक ड्रायव्हरसोबत काम सुरू केलं. लॉजिस्टिक क्षेत्रातले बारकावे शिकून घेतले. जेवणा खाण्याचा पत्ता नसायचा, राहण्याची सोय नव्हती, पण स्वतःचं साम्राज्य उभं करायची जिद्द त्यांना गप्प बसू देत नव्हती. साहिल चिलपच्या वडिलांचा, सुनील चिलप यांचा इतिहास खूप संघर्षाचा होता. मुंबईत गेले, काम शिकले, पण परिस्थिती खूप गरिबीची होती. एक एक पैसा साठवून त्यांनी शून्यातून पहिला ट्रक घेतला आणि धंदा सुरू केला. बघता बघता 6 महिन्यात त्यांनी दुसरा ट्रक घेतला. इतक्या वेगाने प्रगती होत होती की कोणालाही नवल वाटत होतं. साहिल चिलपचं लग्न ज्ञानेश्वरीशी झालंय, पण आता खरं सत्य जगासमोर येणार होतं. त्या साली 6 महिन्यात दुसरा ट्रक आला. आज त्यांच्याकडे शेकडो कंटेनरचा ताफा उभा आहे. ही केवळ प्रगती नव्हती, तर एका मराठी माणसाने मुंबईत परप्रांतीयांच्या वर्चस्वाला दिलेली टक्कर होती. आता सुनील चिलप हे साहिलचे वडील आहेत. वडील सुनील चिलप यांनी नेमकं काय केलं? त्यांची संपत्ती किती? इंदुरीकर महाराजांनी हे नातं कसं जुळवलं? अचानक असं काय झालं की बापानेच मागितली मुलीची माफी? थेट महाराजांनी हात जोडले. नेमकं असं का झालं याचं सगळं सत्य आता बाहेर येणार होतं. ही खूपच धक्कादायक माहिती आपण बघतोय. सुनील चिलप यांनी कष्टाने हे साम्राज्य उभं केलं, पण ते सांभाळण्यासाठी त्यांना एक लायक वारस हवा होता. फक्त श्रीमंतीत वाढलेला मुलगा असता तर त्याने पुढे काही केलं नसतं. पण जेव्हा साहिलचा जन्म झाला तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं की तो एक दिवस वडिलांच्याही पुढे जाईल. साहिल चिलप हे उच्च शिक्षित इंजिनियर असून त्यांनी आपल्या कल्पकतेने वडिलांचा व्यवसाय दुप्पट विस्तारला आहे. ती सध्या न्हावाशेवा बंदराजवळील लॉजिस्टिक आणि रिअल इस्टेटचा अवाढव्य कारभार सांभाळतात. 500 ते 700 कोटींची मालमत्ता, 100हून अधिक ट्रक्स, नवी मुंबईतील बांधकाम व्यवसाय आणि जुन्नरमधील आधुनिक शेती असा मोठा व्याप असूनही साहिल यांचा स्वभाव अत्यंत साधा आणि नम्र आहे. श्रीमंतीचा कोणताही अहंकार न बाळगता ते सर्वांशी मिळून मिसळून वागतात. पुण्याचे चिलप कुटुंब आणि नगरचे इंदुरीकर महाराज यांना जोडणारा मुख्य धागा म्हणजे विठ्ठल भक्ती आणि वारकरी संप्रदाय होय. चिलप कुटुंब पिढ्यानपिढ्या वारीशी जोडलेले असून पनवेलमध्ये ते वारकऱ्यांची मोठी सोय करतात. याच वारीच्या वाटेवर सुमारे 15-20 वर्षांपूर्वी महाराजांची त्यांच्याशी ओळख झाली. दोन्ही कुटुंबांना समान संस्कार आणि आध्यात्मिक वातावरण असल्याने हे नाते घट्ट झाले. लग्नानंतर समोर आलेल्या साहिल यांच्या कर्तृत्वाने आणि साधेपणाने टीकाकारांची तोंडे बंद झाली आहेत. महाराजांनी केवळ संपत्ती न पाहता मुलाचे उत्तम संस्कार आणि भक्तिमार्ग पाहूनच आपल्या मुलीसाठी हे स्थळ निवडले हे आता स्पष्ट झाले आहे. मुलीला सुसंस्कारी आणि कर्तृत्ववान घर मिळाल्याचा सार्थ अभिमान महाराजांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. आता येऊया त्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तो मुद्दा आहे बापाच्या डोळ्यात पाणी का आलं, महाराजांनी का हात जोडले. कारण त्यांनी एक जुना किस्सा सांगितला. त्यामध्ये ते म्हणाले, माझी मुलगी ज्यावेळेस 3 महिन्यांची होती त्यावेळेस मी आणि माझी पत्नी कीर्तन करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा त्या मुलीला आम्ही शेजाऱ्यांच्या घरी ठेवलं होतं. आणि ते एवढेच म्हणाले की त्या दिवसापासून मिला मुलींना माझ्या बापाचे प्रेम माहिती नाहीये. माझी मुलं कधी मोठी झाली मी कामात व्यस्त होतो. आणि अखेर हे बोलत असताना त्यांनी अक्षरशः मुलीकडे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. तर हाच तो प्रसंग होता की ज्यामुळे बापाने मुलीची माफी मागावी अशा पद्धतीचे वाक्य उच्चारले. खरंच बाप असावा तर असाच.
या व्हिडिओचा जो उत्तरार्थ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तिथे आपल्याला इंदुरीकर महाराजांच्या त्या भावनिक साधे मागणं खरं गुपित उघडतं. तेव्हा आजपर्यंत या संघर्षाची गाथा ऐकली, पण बाप म्हणून जेव्हा महाराष्ट्र स्टेजवर उभे राहिले होते तेव्हा त्यांच्या मनात काय कालव सुरू होती हे जाणून घेणं अत्यंत जास्त गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी हात जोडले ते केवळ परंपरेसाठी नाही, तर त्या प्रत्येक क्षणासाठी जे ते आपल्या मुलांसोबत घालू शकले नाहीत. आपण नेहमी पाहतो की महाराज समाजाला दिशा देतात, कीर्तनातून प्रबोधन करतात, पण त्या कीर्तनातील धावपळी त्यांच्या स्वतःच्या लेकीचं बालपण कसं सरलं हे सांगताना त्यांना कंठ दाटून आला. ही फक्त एक प्रसिद्ध व्यक्तीची गोष्ट नाही, तर ही गोष्ट प्रत्येक बापाची, जो आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी दिवस रात्र कष्ट करतो आणि त्या गडबडीत मुलांचे महत्त्वाचे क्षण गमावून बसतो. तुम्हाला जर यातून काही शिकायचं असेल, तर आपल्या आयुष्यातून मूल्य वाचवायचे असेल, तर मी तुम्हाला काही साध्या गोष्टी सुचवू इच्छितो, ज्या तुम्ही आजपासून करू शकता. सर्वात आधी तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापातून रोज किमान अर्धा तास मुलांसाठी किंवा कुटुंबांसाठी रोखून ठेवा, जिथे मोबाईल किंवा कामाचा कोणताही व्यत्यय येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे संकटाच्या काळात समाज काय म्हणतो याकडे दुर्लक्ष करून आपल्या माणसांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहायला शिका. जर महाराजांनी टीका करेल उत्तर देऊन आपल्या जावयांचं कर्तव्य जगासमोर आणलं. तिसरी पायरी म्हणजे आयुष्यातील तुम्ही कितीही मोठे झाला तरी आपली मुलं विसरू नका. चिलक कुटुंबाने शून्यातून विश्व उभं केलं, पण त्यांनी आपल्या वारीची परंपरा, गावाची ओढ सोडली नाही. हाच खरा संस्कार असतो. शेवटी एखाद्या गोष्ट पूर्णपणे माहीत नसल्यास त्यावर टीका करण्याऐवजी त्यामागचा संघर्ष समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? महाराजांनी आपल्या कामामुळे मुलांकडे लक्ष देऊ शकलो नाही असं म्हणून माफी मागणं योग्य होतं का? की समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान जास्त श्रेष्ठ आहे? तुमच्या मनात जे काही विचार असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला कळतं की नेमका विषय जास्त भावाला आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनातून आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून हा भावनिक प्रेरणादायी संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढच्याच अशा एका विशेष रिपोर्टमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं चॅनल. तुमचं एकमत आपल्यासाठी खूप मोलाचं आहे, त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका. सर्वांनी या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.